आणि या बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। माजी राज्यमंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। यामुळे अमरावतीच्या राजकारणात आता एकच खळबळ उडाली आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार इथं माजी मंत्री बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। अचलपूर मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रवीण तायडे आणि त्यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणात बच्चू कडू यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू, श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे, आणि अक्युज्ड नंबर 3 गोलू मावरे आणि अक्युज्ड नंबर 2 गोलू मावरे आणि अक्युज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनेंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे, म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनेंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या घरची रेकॉर्डिंग आहे आणि त्यात त्यांनी आता जे मी ज्या पद्धतीचं काम त्या मतदारसंघात करतोय तर त्यांचा कुठेतरी मला ब्रेक लावण्याचा असा प्रयत्न असू शकतो आणि जे नियोजनाचा भाग म्हणून ज्या काही गोष्टी करण्यात येते माझ्या व्यतिरिक्त, तर ते माझ्या भावाला अभिजित तायडे चुलत भाऊ आहे माझा, त्याला मारून टाकायचं, ट्रक खाली चिरडून घ्यायचं आणि तुम्हाला काही दिवसात किंवा काही तासानंतर काही रेकॉर्डिंग येणारच आहे। तर त्यामध्ये सगळं नमूद आहे की त्यांनी बोललेले आहेत ते जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर करणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेता असता आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे। आणि असे ऑडिओ व्हिडिओ तर महाराष्ट्रात कित्येक असतात, कधीच कोणावर गुन्हे दाखल होत नाही आणि SP किती भारी आहे बरं बघा, म्हणजे इतके सगळे जिल्ह्याभर काही घटना होतात मोठ्या, त्याच्यातून कधी प्रेस झाली नाही। पण आमदाराचा पुतण्या कोणतरी आहे त्याच्यावर काहीतरी कट केला आणि ते डिसेंबर ते एप्रिल 4 महिने होत आहे। अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटकवायला तयार होऊ ना।